विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मापनाचे साहित्य माहिती आहेत का? मोजमाप कशामध्ये मोजलं जातं, त्याची एकक काय आहेत? म्हणजे आपण दूध घेतो, आपण दूध कशामध्ये मोजतो रे? व्हेरी गुड, लिटर मध्ये आपण मोजत असतो. त्याचबरोबर आपण साखर आणतो घरी, तांदूळ आणतो घरी, ते आपण कशामध्ये मोजतो? पावशेर, किलो, है की नाही? तर ही काय आहेत? सेंटीमीटर, मीटर, किलो, त्याच्यानंतर लिटर, ही काय आहे? मोजमापनाची आपली साधनं आहेत. तर आज आपण काय करणार आहोत? जागा कशी मोजली जाते ते बघणार आहोत. आणि जागा मोजल्यानंतर त्याला कोणकोणते घटक आवश्यक असतात जागा मोजण्यासाठी? म्हणजे लांबी आवश्यक असते, अजून रुंदी, लांबी, रुंदी, ही कशामध्ये मोजली जातं? लांबी आणि रुंदी सेंटीमीटर आणि मीटर या घटकामध्ये मोजली जाते. आणि तर ही मोजल्यानंतर आपण एखाद्या जागेचं काय करत असतो? क्षेत्रफळ काढत असतो किंवा परिमिती काढत असतो. क्षेत्रफळ म्हणजे काय? एखाद्या वस्तूने मोजलेली जी जागा आहे, त्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो. उदाहरणार्थ हा जो माझ्या हातामध्ये एक मोबाईल आहे, या मोबाईलला मी इथे पृष्ठभागावरती ठेवल्यानंतर त्याला किती जागा लागली आहे, म्हणजे लांबी किती लागली आहे, रुंदी किती लागलेली आहे, त्याने किती जागा व्यापलेली आहे, हे आपल्याला बघायचं आहे. आपण जमीन खरेदी करत असतो, आपण म्हणतो की मी एवढ्या स्क्वेअर फूटचा काय केला, फ्लॅट घेतला, एवढी स्क्वेअर फूटची एवढी एकर मी जागा घेतली. तर हे आपण कशावरून मोजत असतो? तर त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला माहिती जेव्हा होते त्यातून आपण हे मोजत असतो. तर आज आपण आपल्या वर्गाची काय करणार आहोत? लांबी रुंदी मोजून क्षेत्रफळ काढणार आहोत. तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक साहित्य आहे. हे साहित्य मला कुठून मिळालं आहे? तर शासनाने प्रगत गणित विषय समृद्धीकरण याच्या माध्यमातून ही पेटी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्याचा संच आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे ही जी भूमापन सायकल जी आहे ती आपल्याला त्याच्यातून मिळालेली आहे. त्याचे वेगवेगळे भाग होते, ते वेगवेगळे भाग मी आता जॉईन केलेले आहेत आणि मग आपण ते आता मोजणार आहोत. याच्यामध्ये हा जो बाण आहे, तो बाण आपल्याला स्टार्ट बटनावर क्लिक केला इथं ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला ते मोजायला सुरुवात करायची आहे. आणि याच्या पाठीमागच्या बाजूला हे एक बटन आहे, ते बटन ऑन आणि ऑफ होत असतं. हे बटन आता मी चालू केलेलं आहे आणि आता हे मी लांबी आणि वर्गाची काय करणार आहे? रुंदी मोजणार आहे. याच्यामध्ये मला माझी विद्यार्थिनी मदिहा मदत करणार आहे. तुझा परिचय दे करून मदिहा. माझं नाव मदिहा शेख, मी आता 5वीत शिकते. तर आता सर्वप्रथम आपण वर्गाची लांबी मोजूया. मोज बरं तुम्ही. स्टार्ट बटनावर आहे का ते खाली? हां, मग आता ही लांबी मोज तू वर्गाची. ही लांबी मोजत असताना कटकट ज्यावेळी आवाज येतो त्यावेळेस 1, 2 हे असं लक्षात ठेवायचं आहे. हे स्टार्ट बटनावर इथे आलं पाहिजे. दोन आता 7 पॉइंट बाण कुठे आलेला आहे? 20 वर आलेला आहे. म्हणजेच आपल्या वर्गाची लांबी किती आहे? 7 मीटर 20 सेंटीमीटर. व्हेरी गुड. लावण्या लिही तिथं 7 मीटर 20 सेंटीमीटर. कोण लिहिते? मी लिहिते 7 मीटर 20 सेंटीमीटर ही आपली काय आलेली आहे? लांबी आलेली आहे. तर आपण आता वर्गाची रुंदी मोजणार आहोत. तिथून स्टार्ट कर. स्टार्ट वर करायचे आणि असं सरळ बघायचं. स्टार्ट बटन कुठं आहे याचं? बाण हा स्टार्ट वर आला पाहिजे. ओके. हां 3 4 किती आहे? 4 मीटर 30 सेंटीमीटर. 4 मीटर 30 सेंटीमीटर. सेंटीमीटर.
आणि मग आता लांबी आणि गुणिले रुंदी आपण केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? वर्गाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. आणि परिमिती काढायची तर कशी काढावी लागेल आपल्याला? सर्व बाजूंची सर्व बाजूंची आपल्याला काय करावी लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. मग आपण आता सर्व बाजू पण मोजू शकतो, पण आपल्याला लांबी आणि रुंदी माहिती आहे. म्हणजे 2 लांबी आपण घेतल्या आणि 2 रुंदी आपण घेतल्या तर आपल्याला आपल्या वर्गाची परिमिती सुद्धा समजणार आहे. मग किती आहे बरं आपल्या वर्गाची लांबी इथं आलेली? 7 मीटर 30 सेंटीमीटर अधिक 4 मीटर 30 सेंटीमीटर. व्हेरी गुड. हे गणित आपण करून आपल्या वर्गाची काय करू शकतो? परिमिती सुद्धा आपण काढणार आहोत. तर आपण आता हे गणित करून बघूयात. पहिल्यांदा आपण क्षेत्रफळ काढूयात. आपण हा गुणाकार करतो आहे. दशांश चिन्हाचा हा गुणाकार आहे. पहिल्यांदा आपण शून्याने गुणूयात. शून्याने गुणल्यानंतर काय येणार आहे? सगळीकडे शून्यच येणार आहे. त्याच्यानंतर आपण 3 ने गुणणार आहोत. त्याच्यासाठी आपण कुली देणार आहोत. 3 0 0 3 दुणे 6 3 7 24 7 21. त्यानंतर आता आपण 4 ने गुणणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे 2 कुल्या देणार आहोत. 4 0 4 दुणे 4 7 28. आणि नंतर यांची बेरीज आपण करूयात. 0 0 6 9 10 3 आणि दशांश चिन्ह 4 घरानंतर आहे. 1 2 3 4. म्हणजेच आपल्या वर्गाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 30 मीटर 960 सेंटीमीटर. आले लक्षात? हे आपल्या वर्गाचं काय असणार आहे? क्षेत्रफळ असणार आहे. तसेच आपल्याला परिमिती पण काढायची आहे. परिमिती आपण इकडे काढूयात. परिमितीचं काय सूत्र आहे? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग 2 गुणिले लांबी किती येणार? तर याचा आपण इथेच गुणाकार करूया. 2 0 0 बे दुणे 4 बे 7 14 आणि 2 घरानंतर काय आहे? दशांश चिन्ह आहे म्हणून 14.40 अधिक 2 0 0 बे 6 बेचो 8.60. आता ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे आपल्याला काय करणार आहे? यांची परिमिती करणार आहे. मग मी इकडे बेरीज करते. 6 आणि 4 10 झाला 1 8 4 12 आणि 13 झाला 2 म्हणजे 23 मीटर. 23 मीटर काय आलेली आहे? परिमिती आलेली आहे. आणि क्षेत्रफळ किती आले आपलं? 30 पॉइंट म्हणजे 30 मीटर 960 चौसेमी. याला काय म्हणायचं? क्षेत्रफळ. हे असं आपण आपल्या वर्गाची आज काय काढलेले आहे? क्षेत्रफळ व परिमिती या भूमापन सायकलच्या आधारे आपण काढलेले आहे. असंच आपण आपल्या